नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्र या मालिकेतील 10वं व्यक्तिचित्र बंदरावरचा बापू. सादर करती पूर्वा धारप. आज कोकणातल्या कोणत्या बंदरात बोट लागावी अशी बंदरच उरली नाहीत. आता जलवाहतूक फार वापरात सुद्धा नाही. एकेकाळी रामदास, जयंती, तुकाराम अशा अनेक बोटी कोकण किनाऱ्यावर प्रवाशांची ने-आण करत होत्या. बंदरं त्या काळात कायम गजबजलेली असत. कुठून कुठून कोकणातले चाकरमानी डोक्यावर भली मोठी ओझी घेऊन भाऊच्या धक्क्यावर येत आणि मग अलिबाग, श्रीवर्धन, बागमांडलं, बाणकोट, हर्णे, जयगड, रत्नागिरी असं करत करत विजयदुर्गपर्यंत बोटीतून प्रवास करत. याच काळातला बापू आता वय 80च्या बरंच पलीकडे. अचानक लॉटरी लागावी तसा एक दिवस मला हा बापू सापडला आणि 1-2 भेटीतच त्यानं मला अनेक गोष्टी आणि किस्से सांगत तो सगळा काळच माझ्यासमोर ओतला, परत एकदा जिवंत केला. आणि हे करताना बापू जकाट टाकून पुन्हा परत एकदा रसरशीत तरुण होऊन डौलात एखादा नाग बेळातून सळसळत निघावा तसा त्या गप्पांच्या परिणामानं तरुण होत गेल्यासारखा मला भासला आणि नंतरही दरवेळेला असाच भासत राहिला. बापू गुडेकर. आज जसा बापू जीर्ण झालाय तसंच त्याचं बंदराला चिकटून मोडकळीस आलेलं जीर्ण खोपटं देखील अजून तसंच उभं आहे. एकेकाळी त्याचं ते खोपटातलं हॉटेल सकाळपासून रात्रीपर्यंत वडे, भजी, चाय यासाठी खारवी, कोळी, बोटीवरचे प्रवासी यांनी गजबजलेलं असे. आणि या साऱ्या गोष्टी, गप्पा, किस्से माझ्या बँकेच्या कामाच्या निमित्तानं बापूशी झालेल्या 2-4 भेटीतच मला समजायला लागल्या. दिवस थंडीचे होते. एक दिवस 50शीला आलेला वसंता गुडेकर बँकेत आला. त्याला मासेमारी बोटीसाठी कर्ज हवं होतं. प्राथमिक बोलणी झाल्यावर एक दिवस मी त्याच्या घरी गेलो. अंगण, घर, परिसर स्वच्छ दिसत असला तरी एक सुक्या मासळीचा उग्र असा दर्प मला अस्वस्थ करत होता. वसंताजवळ बँकेच्या कामाचा विषय होईपर्यंत कानटोपी, जुनाट कोट घातलेली एक व्यक्ती ओटीवर येऊन बसली आणि हाच तो बापू गुडेकर, वसंताचा बाप. वसंतानं ओळख करून दिली आणि मी त्याला आणि त्याच्या वयाला हात जोडले. साहेब, बिनघोर बसा. आमच्या घराला पाहुण्यांची सवय आहे. मिसरूड फुटली नव्हती तेव्हापासून 10 वर्षा अगोदर हॉटेल होता बंदरावर माझा. 60 वर्ष दर्याची भरती ओटी बघितली आहे. लय पैसा कमावला, माणसं कमावली. आता मात्र घोबडासारखा घरात बसून असतो. हॉटेलाच्या त्या खोपटात आता माझा वसंता बोटीचा डिझेल, सामान आणि मच्छी ठेवतो. मला उत्सुकता वाटायला लागली. 80 पलीकडचं वय असून आणि समुद्राचा खारा वारा आयुष्यभर खाऊन पिऊन सुद्धा बापू खणखणीत होता. बुटकी चण, मजबूत हाडपेर, छपरी सफेद मिशा, गुळगुळीत टक्कल, गळ्यात काळ्या दोऱ्यात कसला तरी गंडा, पुढचे 1-2च पण त्यातला एक चांदीचा दात. हवामानानुसार कधी अंगात बायांचा काखेत 1-2 भोकं पडलेला गंजी फ्रॉक आणि पट्ट्याची नाडी चड्डी, तर कधी काळचा जुना कोट. हातात सोट्या म्हणता येईल अशी काठी आणि बोलताना मध्येच तर्जनी हवेत गोल गोल फिरवत बोलायची सवय. एकंदरीत बापू मला आवडून गेला. आमच्या वयात इतकं अंतर असलं तरी पांडुरंग गुडेकरना मी एकेरी बापू असंच म्हणत असे आणि तेच त्यांना आवडे.
हे एक आणि कोकणात काय किंवा खारवी समाजात काय असाच एकेरी उल्लेख करण्याचाच प्रघात आजही आहे. साहेब, हॉटेल लय चाललंय, लय पैसा कमवला. रुक्मिणी आणि मी खोपटात दिसन रात राबत होतो. बोटीवर जाणारी लोक झोपाया यायची. सकाळी अंघोळीला गरम पाणी, गरम चाय, वडा, भजे असा घाना पडलेला असायचा. साहेब, पैसा लई कमवला पर पैसा टिकला नाही हो. खोटा कशाला बोलू. रातच्याला वाईस पोटात नाही टाकली तर झोप नाही यायची. 2 साटव्यांनी मात्र मला पैशाकडनं धोपवले. हॉटेल चालवत चालवत अजून पैसा कमवावा म्हणून एक मच्छीमार बोट बी बांधली. आधी थोडा पैसा कमावला, पण मग तांडेल, खलाशी यांनी हरामखोरी आणि दगाबाजी करून त्यात पैशाकडून लय धुपलो बघा. आणि त्यातच एक दिवस बोटीत ना गोव्याची एक किरिस्ताव लिली म्हणून कोली समाजाची बाई आली. उफाड्याची बाय बघा. माझा कोण नाही म्हणून इथंच उतरली आणि हॉटेलात कामाला म्हणून राहिली. आणि तिचा माझ्यावर फास पडला ना आणि मी बी भावात गेलो. वाटाच्या लालीपासून लय पैसा उडावला तिच्यावर. ती अवदसा हॉटेलात शिरली आणि रुक्मिणी हॉटेलातली मिळणारी लक्ष्मी संगती घेऊन बाहेर पडली. 2 वर्षांनी मग लिली पर कोणा संगती जशी आली तशी अचानक निघून बी गेली. जरा सैरबहिर झालो, पण माझी रुक्मिणी मोठ्या मनाची परत आली म्हणून मी सावरलो. बापूचं ते मोकळं कन्फेशन मी अवाक होऊन ऐकत होतो. अप्रिय विषय बदलावा म्हणून विचारलं, बापू, 50पेक्षा अधिक वर्ष हॉटेल धंद्यात घालवलीस. खूप वेगवेगळी माणसं भेटली असतील, किती नमुने बघितले असशील ना. जादू व्हावी तसा बापू खुल्ला. साहेब, काय विचारू नका. एक दिवस रत्नागिरीचं मोठं हॉटेलवालं झाकपाक मालक बोटीतनं मुंबईला जात होतं. हॉटेलात शिरलं. भजे, वडे, चहा सगळा झाला. लय आवडला सगळा त्यांना. आणि मी बोललो, मालक, गरीबाला लाज आणू नका. तुमचा लय मोठा शहरातला हॉटेल, आमचा आपला गावातला खोपट्यातला हॉटेल. तुमच्या हॉटेलात रोज कपबशी फुटत असेल तेवढा आमचा भांडवलसुद्धा नाही हो. बापूच्या तोंडून हे सगळं ऐकताना मी अंतर्मुख होत गेलो. रोजच्या जगण्यातली विनम्रता विनोदी अंगानं नकळत बापू मला शिकवत होता. एकदा असेच कोणी संगमेश्वरातले खोत हॉटेलात बसले होते. एवढ्यात बोटीचा भोंगा वाजला आणि त्यांची पळापळ झाली. धावता धावता ते मला ओरडून बोलले, बापू, काळजी करू नको रे, येताना पैसे देतो. म्हाबळ्यातल्या खोत आहे, पैसा बुडवायचा नाही तुझा. मग मी बोललो ओरडून त्याला, खोतानू, यवा सावकीस, तुम्ही बी जात नाही कुठं. आणि हा बापू या खजणात 40 वर्ष रुजलाय. पैसा लय कमावला, गमावला, टिकला नाही ते सोडून द्या. पर गिऱ्हाईकाला एकदा धरला की हा बापू सोडत नाही बरा. असं 1 ना 2 अनेक किस्से बापूच्या तोंडून मी ऐकत होतो. 60-70 वर्षापूर्वीचं कोकण त्यातून बापू नकळत माझ्यासमोर चित्रासारखं उभं करत राहिला. बापू पक्का वाणी, तितकीच त्याची वाणीसुद्धा गोड. मला कधी वेळ असला की मग मी सुद्धा बापूला चावी देत असे. लगेच बापूची सुरुवात होई, साहेब, तुम्हाला सांगतो, असाच गणपतीचे दिवस होते. बंदरावर तो गर्दी उसळली होती. मी नी रुक्मिणी गिऱ्हाईकं बघत होतो. इतक्यात कालवा झाला. बोटीचा भोंगा वाजला आणि जो तो डोक्यावर बोजे घेऊन खपाटाकडे धावला. त्या टायमाला ओहोटी होती.
बोट लय आत बंदरात उभी आणि लहान व्हडक्यानी माणसा बोटीत जायला जात होती. त्यातल्या एका व्हडक्यात राजापुरातला एक बाप्या, त्याची बायको आणि 2 वर्षाचा एक लहान पोर बी होता. कसा काय तो बायकोच्या मांडीवरनं पोर सटकला आणि ओहोटीच्या पाण्यात पडला किंवा कालवा झाला. माझ्या अंगात काय संचार झाला तो मी तीरासारखा धावलो आणि खालच्या अंगाला उडी टाकली. आपण डर्यानं साथ दिला नो. त्या पोराला गमशात घेतला, बंदरावर आलो, पोराला उलटा करून फिरवला. भडा भडा पोटातलं पाणी बाहेर आला आणि 2 तासांनी पोर खेळायला लागला. पोराचं आईबाप माझ्यासारखे पाया पडत होते. मी बोललो, अरे माझ्या नको, त्या धर्याच्या पाया पडा आणि नारळ भेटवा हो त्याला पौर्णिमेला. मी हिथं बंदरावर माझी हयात घालवली, पर दर्यानं कधी दगा नाही दिला. वसंताचं बँकेचं काम झालं. तो सुद्धा नीट हप्ते भरत होता आता. अधूनमधून कधी त्या भागात गेलो की बापूला हटकून भेटून गप्पा मारून येत असे. दरवेळी बापू मला बोलता बोलता नकळत जगण्याचा एखादा नवा धडा गिरवायला देई. माझी नंतर बदली झाली आणि काही वर्ष बापू डोक्यातून हरवलाच. चिपळूणला काही वर्षांनी वसंतानं बाजारात हाक मारली. बोलता बोलता बापू गेल्याचं समजलं आणि अगदी कोणीतरी जवळचं माणूस गेल्यासारखं वाईट वाटलं. कधीतरी फुरसतीच्या वेळेत बापू आणि बोलता बोलता तर्जनी हवेत उडवून, पैसा लय कमावला साहेब, परटिकला नाही हो हातात, हे बापूचं पालुपद आठवतं. या व्यवहारी जगात कोकणातली अशी अनेक हुशार परंतु जगाच्या दृष्टीनं अव्यवहारी मोकळी ढाकळी माणसं हुशार असून सुद्धा टिकली नाहीत, मोठी होऊ शकली नाहीत, याची मात्र बोच मनाला आजही लागून राहते. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील.